मराठी भाषेचा विजय उत्सव जो झाला, ज्याला आपण हँगओव्हर म्हणतो विजयाचा, तो अद्याप उतरलेला नाही. आणि लोक आजही त्या भव्य विजय मेळाव्याची चर्चा करतात सर्वत्र. आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल, अन्य काही पाहाल, तर सगळ्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची जनता ह्या एका क्षणाची गेले 20 वर्ष वाट पाहत होती जवळजवळ. आणि तो क्षण आल्यावरती आता लोकांच्या अपेक्षा, खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत. मग उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे राज ठाकरे साहेब असतील, या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. जसं भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंदे गटाची लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं. आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो. आव्हान जे आहे हे परप्रांत्यांकडून नाही आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात जी ताकद निर्माण होते आहे, तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर्गत शक्तींकडून आहे. कसे येतात ते पाहतो. म्हणजे तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करताय का? तुम्ही ठाकरेंवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का? तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही का? एक विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पेहलगावच्या हल्ल्याशी केली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे. पेहलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं, मराठी भाषेसाठी आंदोलन या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं, त्यांना अतिरेकी ठरवणं, हे चित्र काय सांगतंय की सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहेत. यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे. यांना मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही. आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना हे पेहलगावच्या अतिरेकाशी करतायत. आता विषय राहिला तुमच्या प्रश्नाचा की राजकीय निर्णय कधी होईल. होईल ना, मला पूर्ण खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल.